ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। नमस्कार शेतकरी बांधवांनो, देशामधील शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। हो, गेल्या कित्येक दिवसभरापासून व कित्येक महिन्यापासून ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता, तोच निर्णय अखेर आता राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपली आहे। नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोन्ही योजनांचे हप्ते आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निधी वर्ग केला जात आहे। हो बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची बातमी आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची बातमी आता समोर आली आहे। बघा, जे शेतकरी बांधव नमोच्या व PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते, अशा शेतकऱ्याला 93 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता कायमची संपत आहे। हो, आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक नाही तर 2 हप्ते सोबत येणार, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये टोटल असे 4,000 रुपयांचा निधी आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे शेतकरी बांधवांनो, सरकारने स्वतः आता निर्णय घेतला आणि शेतकऱ्याला दिलासादायक बातमी आली आहे। आता शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर असाल तर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला सुद्धा निधी मिळणार, तर बघा, सरकारच्या माध्यमातून काही अटी घालण्यामध्ये आल्या। त्या अटी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्याला त्या अटी माहीत नाही, त्या शेतकरी बांधव वंचित सुद्धा राहू शकते आणि त्यांचा हप्ता पुन्हा रखडू शकतो। त्यामुळे अटी जाणून घेणं प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक अटी पाहून घ्या। जर तुम्ही अटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला लाभ मिळणार, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आलं आहे। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता, बघा, यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची आता गरज भासणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे बघा कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्य सरकारचा 2,000 रुपयांचा हप्ता आणि केंद्र सरकारकडून मिळणारा 2,000 रुपयांचा हप्ता, अशा प्रकारे लाभाचे वितरण आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये जमा करायला सुरुवात केली आहे आणि शेतकऱ्याला आनंदाची बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही महाराष्ट्रामधून असाल तरी देखील महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे, कारण की बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून असाल तर तुम्हाला एक नाही तर 2 हप्ते मिळणार, आणि जर का तुम्ही भारत देशामधून कोणत्याही राज्यामधून जर असाल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला 2,000 रुपये PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे मिळणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, स्पष्ट शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला आज चांगल्याच प्रकारे दिलासा मिळत आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून असाल तर बघा, महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, आज संपूर्ण राज्यभरामध्ये वितरण होणार नाही, कारण की बघा DBT प्रक्रिया महाराष्ट्र राज्यामधील संत आहे। त्यामुळे सरकारने आता स्वतः निर्णय घेतला आहे की आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे। या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे। जर या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण भासणार नाही। चला तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर ती 16 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहे आणि त्यासोबत कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता मिळणार। बघा, 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आज पूर्णपणे जाहीर करण्यामध्ये आली।
तर बघा शेतकरी बांधवांनो, यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले. बघा अगदी त्याचप्रमाणे आता बघा सरकारने सांगितल्यानुसार तुम्हाला आज वितरण होत आहे. आणि लक्षामध्ये घ्या, मागच्या वेळी तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा झाला. आता नव्याने हप्त्याची प्रतीक्षा लागलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण होत आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं सुद्धा वितरण आता होत आहे. बघा अखेर सरकारने या दोन्ही हप्त्याचे एकत्रित 4,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेती कामांना आता गती मिळणार आहे. तुम्हाला माहीत आहे शेतकरी बांधवांनो, आता पेरणीचे दिवस जवळ येऊन गेले. काही शेतकऱ्यांनी पेरण्या सुद्धा केल्या, परंतु बघा पेरणीसाठी सरकारचा काहीसा हातभार लागावा म्हणून आता दोन्ही सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारनी निर्णय घेतला आणि या 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी आज आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा मागे तुम्ही भरपूर अशा बातम्या सुद्धा ऐकल्या असतील की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील. बघा अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आणि बातम्यांना आता पूर्ण विराम लागला आहे, कारण की आज सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेब, त्याचनंतर उपमुख्यमंत्री साहेब आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून निधी वितरित करण्याचे आदेश आता देण्यामध्ये आले. DBTच्या माध्यमातून हे पैसे खात्यामध्ये जमा होणार असून बघा KYCची अट शिथिल केल्याने आता राज्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे शेतकरी बांधवांनो. बघा सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि प्रत्येक पात्र आणि गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दोन्ही योजनांचे हप्ते हे जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा राज्यातील ज्या 16 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी आणि PM किसानचे एकत्रित 4,000 रुपये सर्वात आधी जमा केले जात आहे, त्या जिल्ह्यांची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. जर तुम्ही शेतकरी असाल तर ही जिल्ह्यांची यादी पाहणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या लाभाची खात्रीशीर माहिती मिळेल आणि कोणतीही फसवणूक होणार नाही. हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला लाभ जर मिळवून घ्यायचे असेल तर सरकारने काही अटी सांगितली आहे. त्या अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये लाभ हा जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम आपण जिल्ह्याची यादी पाहून घेऊया, कारण यादी अतिशय महत्त्वाची आहे. यादीमध्ये नाव येत असेल तर खऱ्या अर्थाने तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लाभ हा जमा करण्यामध्ये येणार आहे. लक्षामध्ये ठेवा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी जमा केला जाणार नाही. जे शेतकरी बांधव या योजनांच्या नियमानुसार खरोखर पात्र असतील आणि ज्यांच्या अर्जामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नाही, त्यांच्याच खात्यामध्ये या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहे. आता हे आपण आवर्जून लक्षामध्ये घेऊया. बघा भरपूर दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यातील बळीराजाला खऱ्या अर्थाने मोठा आर्थिक दिलासा देण्याचे काम शासन सध्या करत आहे. मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून बँकांकडे निधी आधीच वर्ग करण्यामध्ये आला असून आता हा निधी लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता वारंवार बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची तुमची चिंता कायमचीच मिटली आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे, कसल्याही परिस्थितीमध्ये आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता हा जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक बघा, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दर 4 महिन्याला प्रत्येकी 2,000 रुपयाप्रमाणे हे हप्ते नियमितपणे वितरित केले जात असतात. सध्याच्या टप्प्यामध्ये देखील हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे खात्यामध्ये जमा केले जात आहे. बघा हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. आता याचं कारण देखील समजून घ्या. हप्त्याचं वितरण आजच का होणार? बघा पेरणीचे दिवस आल्यामुळे शेतकऱ्याला बियाणे खरेदी करण्यासाठी सरकारचा थोडाफार हातभार लागावा. यावर्षी उन्हाळा खूपच या ठिकाणी कडक गेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये जास्त काम केलेलं नाही.
असा अंदाज सरकारने लावला. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आता निर्णय घेण्यामध्ये आले. बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या पात्रता आणि कशामध्ये बसणं गरजेचं आहे. बघा, ज्याची पडताळणी सरकारकडून केली जात आहे. बघा, 5 पात्रता सरकारने लावली आहे. बघा, पहिली पात्रता म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी असायला पाहिजे. दुसरी अट म्हणजे तुम्ही नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेचे नोंदणीकृत असायला हवे. बघा, या अटी जर पूर्ण असतील तर बघा, अशा अटी पूर्ण करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा केले जात आहे. तिसरी पात्रता म्हणजे बघा, या ठिकाणी शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादित असायला पाहिजे. बघा, आणि या ठिकाणी चौथी अट म्हणजे घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसावा. बघा, तसेच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक व्यक्ती या योजनेचा लाभ घेताना नाही आढळले पाहिजे. अशा कडक नियमामध्ये या ठिकाणी जे शेतकरी बांधव बसतील किंवा या ठिकाणी त्या नियमाला पार करतील. बघा, या नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तर शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलेला नियम अतिशय महत्त्वाचे आहे. जर या ठिकाणी तुमच्या घरामध्ये कोणताही एखादा व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तर या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही. लक्षामध्ये ठेवा. आणि तुमचे वार्षिक उत्पन्न कमी असावं. मग वार्षिक उत्पन्न किती असावं तर 2.5 लाख रुपये. लक्षामध्ये ठेवा. यापेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न कमी असावं तरच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी. सर्वात प्रथम आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे वितरण आज करण्यामध्ये येत आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या यादीचा जर काय विचार केला तर सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला नंबर क्रमांक 1चा जिल्हा तो म्हणजे की परभणी जिल्हा. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे. त्यानंतर बीड जिल्ह्याचा समावेश सरकारने केला. त्यानंतर अकोला जिल्हा, त्यानंतर आलेला आहे धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे काम सुरू झाले आहे. बघा, या जिल्ह्यामधील पात्र बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट महाडीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. हो शेतकरी बांधवांनो, हे पैसे टप्प्याटप्प्याने वाटप केले जात आहे. त्यामुळे पैसे जमा होण्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करा. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमचा मोबाईल वाजू शकतो आणि तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये क्रेडिट होणार. हो शेतकरी बांधवांनो, आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजेच की औरंगाबाद आहे हे मात्र लक्षामध्ये ठेवा. तसेच पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अहिल्यानगर म्हणजेच की अहमदनगर जिल्हा. बघा, त्यानंतर आहे नांदेड जिल्हा, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर जालना आणि नाशिक जिल्हा. जालना झाल्याच्या नंतर नाशिक आणि जळगाव. या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा केला जात आहे आणि शेतकऱ्यांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपली. या जिल्ह्यामधील प्रमुख बँकांना निधी प्राप्त झाला असून शेतकऱ्यांनी आपले बँक खाते एकदा तपासून घ्यावे. ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांना हा लाभ कोणत्याही तांत्रिक तक्रारीशिवाय मिळणार, अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून देखील आता व्यक्त केली जात आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या. तर बघा शेतकरी बांधवांनो, याच व्यतिरिक्त सरकारने पुढील जिल्हे सांगितले तो म्हणजे की बुलढाणा जिल्हा आहे पुढचा, त्यानंतर यवतमाळ जिल्हा, त्यानंतर हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा. त्यानंतरचा शेवटचा देखील जिल्हा या ठिकाणी सरकारने सांगितला. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये ठेवा, जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वाची आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचं वितरण केलं जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या पुरेसा निधी उपलब्ध असल्याने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 4,000 रुपये लवकरच पूर्णपणे जमा होतील. हो शेतकरी बांधवांनो, आता तुमचं नाव यादीमध्ये आलं का? जर शेतकरी बांधवांनो तुमचं नाव जर यादीमध्ये आलं नसेल तर अजिबात काळजी करू नका. परंतु लक्षामध्ये ठेवा, जरी तुमचं नाव यादीमध्ये आलं असेल तरी देखील तुम्हाला एक कार्ड काढून घ्यायचं, ते म्हणजे की फार्मर आय डी कार्ड. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड आहे अशा शेतकऱ्याला कसल्याच प्रकारे अडचण येणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांची
ज्यांचे नावे यादीमध्ये आले नाही त्यांनी अजिबात चिंता करू नका, कारण पुढील यादी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. पुढील यादी जर बघायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा सबस्क्राईब करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.